सलग चौथ्यांदा निवडून आलेल्या बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं। त्यांना मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन आल्याची माहिती मिळते। दरम्यान आता प्रतापराव जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। प्रतापराव जाधव हे एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत आहेत। साहेब, तुमचं स्वागत आहे आणि अभिनंदन देखील आहे, कारण का तुम्ही या रेसमध्ये आलेला आहात आणि तुमचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे, फायनल झालेलं आहे। काय प्रतिक्रिया? आजच्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून कोणी शपथ घ्यावी याचे संपूर्ण अधिकार हे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना आहेत। आतापर्यंत कुठलेही अधिकृत असं कोणाचंही नाव त्या ठिकाणी जाहीर झालेलं नाही किंवा कुठला फोन आतापर्यंत त्या ठिकाणी आलेला नाही, पण त्या ठिकाणी नाव चर्चेमध्ये आहे एवढं मात्र नक्की। केवढी मोठी आयुष्यातली वेगळी ही रेस होती तुमच्या आयुष्यात? तुम्हाला वाटलं होतं की तुम्ही पुन्हा एकदा खासदार व्हाल, मंत्रिपदाच्या शर्यतीत याल, आणि जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं असं वाटतं? उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये शिवसेना पक्ष पुढे जाऊ शकत नाही। त्यांनी हिंदुत्ववादी विचाराला तिलांजली दिली, बाळासाहेबांचे विचार सोडलेत आणि ते आमच्या म्हणजे कडव्या शिवसैनिकाला ते विचार त्या ठिकाणी पटत नव्हते आणि म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांनी उठाव केला। त्यात पहिल्या दिवशीपासून आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि त्यांना आम्ही त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आज बाळासाहेबांचे विचार घेऊन आमची शिवसेना मोठ्या जोमानं महाराष्ट्रामध्ये आगेकूच करत आहे। पोलिसांच्या लाठ्याकाट्या, जेलवारी, आंदोलनं, ह्यातून आज जो क्षण आलाय त्या क्षणाबद्दल काँग्रेसच्या राजवटीमध्ये 302 सारख्या केसेसला सुद्धा मला समोर त्या ठिकाणी जावं लागलं, पण आम्ही डगमगलो नाही आणि या सगळ्या संघर्षातून आज या ठिकाणी आलो, याच्यामध्ये मला पूर्ण समाधान आहे आणि निश्चितच चौथ्यांदा बुलढाण्यातल्या जनतेने पुन्हा एकदा मला भरभरून आशीर्वाद दिलेत। लोकसभेमध्ये चौथ्यांदा काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार आणि धन्यवाद मी मानतो। खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी। महाराष्ट्राचं नाव तुम्ही रोशन कराल अशी अपेक्षा आम्हाला। त्यामुळे आपण बघूया की प्रतापराव जाधव कुठल्या मंत्रिपदाची शपथ घेत आहे, पोर्टफोलिओ काय येतो आहे आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचा किती मोलाचा वाटा राहतो हे येणाऱ्या काळात आपल्याला स्पष्ट होईल। कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह वैभव परब, एबीपी माझा, न्यू दिल्ली। प्रतापराव जाधवांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे। प्रतापराव जाधव मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत, त्यामुळे स्वाभाविकच जवळपास सलग चौथ्यांदा ते निवडून आलेले आहेत आणि यावेळेला त्यांनी आत्तापर्यंत आम्ही उठाव नेमका का केला, कशासाठी केला, या सगळ्याबद्दलची माहिती देखील एबीपी माझाला दिलेली आहे आणि त्यानंतर प्रतापराव जाधव हे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचलेले असून त्यांची मोदींच्या या नवीन सरकारमध्ये वर्णी लागणार आहे। त्यांना देखील फोन आल्याची माहिती मिळते। ज्या खासदारांना शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात येते त्या सगळ्या खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी देखील भेट होणार आहे। पंतप्रधानांनी या सगळ्या खासदारांना भेटीसाठी बोलावलेलं आहे। याच्यामध्ये आता शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांचा देखील समावेश आहे। महाराष्ट्रातून आतापर्यंत 5 नावं निश्चित झालेली आहेत। गडकरी, आठवले, त्यासोबतच रक्षा खडसे, पियुष गोयल आणि प्रतापराव जाधव यांच्या देखील नावाला निश्चिती मिळालेली आहे। यासोबतच रामदास आठवले यांची देखील पुन्हा एकदा वर्णी लागणार आहे। त्यामुळे आता आणखीन महाराष्ट्रातून कुणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नारायण राणे यांचं देखील नाव चर्चेत आहे, उदयनराजे भोसले यांचं देखील नाव चर्चेत आहे। याशिवाय आणखी कुणाची वर्णी लागते ते पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।